कोनिचिवा, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आपल्या बकेट लिस्टमध्ये परत तुमचं एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे नवीन वर्ष. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षानिमित्त आम्ही चाललो आहोत इस्कॉन टेम्पलला. तर इथलं इस्कॉन टेम्पल कसं आहे तर हे आज बघूया. तर आपल्या बकेट लिस्टमध्ये आज आहे इस्कॉन टेम्पल. आणि आता आलो आहो आम्ही टोक्योला. बघूया इस्कॉन टेम्पल त्यासोबत शेवटपर्यंत. मला लेट झालं आणि इथे झालेली आहे, पण मंदिराचा टाईमच 4:30 होता आणि त्यामुळे त्या टाईमनुसार आम्ही निघालो टेनेचेवरून. बाहेरून मंदिरासारखं वाटत जरी नसले तरी आत गेल्यानंतर मात्र मंदिराचं फिलिंग येतं. खूप छान वाटतं. चला तर जाऊया आत. नवीन वर्षानिमित्त इथे भजन सुरू आहे आणि त्यामुळे खूपच प्रसन्न वाटत आहे. आणि इथे थोडा वेळ आम्ही बसणार आहे. आणि इथे प्रत्यक्षात तुम्ही बघत आहे की अक्षरशः जापनीज लोक भजन म्हणत आहे. खूपच इंटरेस्टिंग ना. हरे कृष्णा हरे कृष्णा. मी तर सारखी या लेडीकडे बघत आहे. ती जापनीज आहे आणि तिने साडी घातली आहे, त्यामुळे खरंच ती खूप सुंदर दिसत आहे. जेव्हा बाहेर देशातील लोक आपल्या संस्कृती जपतात तर ही गोष्ट खरंच आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. आणि हे बघून मला खरंच खूप छान वाटलं इथे. आणि इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस ही एक अमेरिकन संस्था आहे, ज्याची स्थापना AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 1966 मध्ये केली होती. आणि ही आहे AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांची मूर्ती. इथे 1969 मध्ये इस्कॉन मंदिर सुरू करण्यात आले असं पण जपानच्या हिस्ट्रीमध्ये म्हटलं जातं. आणि इथे आहे प्रसाद जो प्रत्येकाला घ्यायचा आहे. आणि हे आहे आपले मंदिरातले पुजारी. मंदिराच्या अगदी साईडला गोविंदा हे एक इंडियन हॉटेल होतं आणि बाहेर असे छानपैकी इंडियन स्नॅक्स ठेवले होते. इंडियन स्वीट्स पण आम्हाला तिथे बऱ्याचपैकी दिसल्या आणि खरंच आम्हाला राहायला नाही गेलं. बरेच दिवसांनी आम्ही हे सगळं बघितलं होतं आणि याची मजा आता इंडियात आपली वेगळीच असते. आणि बाहेर पण असं गरम गरम छान छोले भटुरे वगैरे आम्हाला दिसत होते आणि आम्हाला राहावलं नाही गेलं. त्यामुळे आम्ही पैशाचा विचार न करता आम्ही तिथे छोले भटुरे खाल्ले आणि ते बऱ्यापैकी छान होते. पण स्ट्रीट फूड खाण्याची एक वेगळीच मजा असते. ते आपल्या भारतीय लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि ते गाजरचा हलवा पण होता जे तुम्ही बघत आहे. जिलेबी. आणि आता निघालो आहो आम्ही घरी जायला, कारण फार वेळ झालेला आहे आणि थंडी पण खूप आहे, गारवा खूप आहे बाहेर. आणि इकडे बघा सगळं सांसून झालंय, कोणी एक दिसत नाही आहे. हे जे आमचे मित्र परिवार आहे हे पण नागपूरचे आहे. आली आहे आमची ट्रेन आणि आम्ही निघतो आहे घरी जायला. सॉरी, केअरफुल केअरफुल. Sorry, say hi. Hi. Don't take my high school photo. Say something. Sayonara. Say something in Japanese. ट्रेन खाली असल्यामुळे मुलांनी फार मजा केली इथे. कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा.